नमस्कार मित्रांनो, शालेय पोषण आहाराची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. एफडीए पोर्टल म्हणजे अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्या अंतर्गत आपणाला शाळा स्तरावर शाळांची नोंदणी व परवाना काढायचा आहे. तर मित्रांनो, एफडीए पोर्टलवर आपल्याला कशा पद्धतीने शाळेची नोंदणी करायची आहे, त्यानंतर परवाना कशा पद्धतीने काढायचा आहे, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, फी किती असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालेय पोषण आहाराची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. एफडीए पोर्टलवर म्हणजे अन्न व औषध प्रशासन पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेची नोंदणी करायची आहे, परवाना काढायचा आहे म्हणजे लायसन्स काढायचा आहे. सोबतच मित्रांनो, आपल्याला तिथे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी, परवाना काढण्यासाठी काही फी वगैरे भरावी लागणार आहे. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असल्याने व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. मित्रांनो, या संदर्भात जो आदेश आलेला आहे, जे पत्र आलेलं आहे, ते मी थोडक्यामध्ये आपल्याला दाखवणार आहे. तर बघा, 28/7/2026 एक पत्र आलेलं होतं अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याकडून. त्यानंतर मित्रांनो, याचाच आधार घेऊन परत एक पत्र आपल्या MDM पोर्टलतर्फे म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्फे आपल्याला आलेलं होतं 13/7/2026 आणि यामध्ये विषय बघा अत्यंत महत्त्वाचा होता. सर्व शाळांमध्ये सुरक्षित, पौष्टिक व संतुलित अन्न सुनिश्चित करण्यासाठी अन्न व सुरक्षा मानके शाळेतील मुलांसाठी सुरक्षित अन्न व संतुलित आहार नियम 2020च्या अंमलबजावणीबाबत अशा पद्धतीचं होतं आणि याचाच आधार धरून प्रत्येक जिल्हा परिषदकडून सुद्धा अशा पद्धतीचं एक पत्र काढण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या अंतर्गत एफडीए पोर्टल म्हणजे अन्न व औषध प्रशासन जे आहे त्याच्या पोर्टलवर मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेचा परवाना काढायचा आहे. कारण मित्रांनो, आपल्या शाळा स्तरावरची सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना. तिथे मित्रांनो सर्व विद्यार्थी रोज जेवण करत असतात, त्यामुळे आपल्याला हा जो परवाना काढणे बंधनकारक असणार आहे. तर यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेची अगोदर नोंदणी करावी लागणार आहे, त्यानंतर आपल्याला तो परवाना काढता येणार आहे. तर मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपल्याला ते कसं करायचं आहे, कशा पद्धतीने काढायचं आहे, याची संपूर्ण लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या मुख्याध्यापकाची कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, सोबतच मित्रांनो आपल्याला फी वगैरे किती लागणार आहे, संपूर्ण सविस्तर प्रोसेस आपण पाहणार आहोत. फक्त मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जो असणार आहे हा स्किप न करता बघायचा आहे. कुठल्याही कॅम्प्युटर सेंटरवर जायची आपल्याला गरज पडणार नाही आहे. आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला ही जी नोंदणी आहे आणि हा जो परवाना आहे हा काढता येणार आहे. तर सरळ आता आपण जाणार आहोत त्या पोर्टल. मित्रांनो बघा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे या पोर्टलची. त्यावर क्लिक केल्याबरोबर आपण या पोर्टलवर येणार अशा पद्धतीने. तर मित्रांनो, आपल्याला कुठल्याही कॅम्प्युटर सेंटरवर जायची गरज नाही. अगदी मोबाईलवरून आपण सहजपणे आपलं हे जे रजिस्ट्रेशन असणार आहे किंवा हा जो परवाना आपल्याला काढायचा आहे हा अगदी सहजपणे काढू शकता. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये अगोदर आपल्याला आपल्या मुख्याध्यापकाचा फोटो आणि पॅन कार्ड किंवा आधार कार्ड या दोनपैकी एक याचा फोटो घेऊन ठेवायचा आहे आणि तो आपल्याला इथे कामात येणार आहे. तर बघा, या पोर्टलवर आल्यानंतर सगळ्यात अगोदर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे. तर बघा, संपूर्ण व्हिडिओ आपण स्किप न करता बघा, संपूर्ण माहिती आपल्याला समजणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथे आपल्याला या ज्या 4 टॅब दिसत आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला ही जी दुसरी टॅब असणार आहे जनरलची, यामध्ये जायचं आहे. यामध्ये क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा हा जो इंटरफेस आलेला आहे मित्रांनो. इथे बघा आपल्याला वर एक सूचना लिहून असणार आहे लाल आणि निळ्या रंगामध्ये आणि बघा ही जी सूचना आहे ही आपल्याला वाचून घ्यायची आणि त्याच्या बाजूला मित्रांनो एक बॉक्स असणार आहे, त्यामध्ये सिलेक्ट स्टेट असणार आहे. तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आपल्या समोर संपूर्ण राज्याची जी यादी असणार आहे ती येणार आहे. त्यामधून आपल्याला आपलं राज्य म्हणजे जसं आपलं आता महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र आपण सिलेक्ट करून घेणार. ते सिलेक्ट केल्याबरोबर मित्रांनो खाली बघा आपल्या समोर काही ऑप्शन इथे उघडलेले आहे. यामध्ये आपल्याला मित्रांनो बघा हे जे ऑप्शन आहे यामध्ये आपल्याला हे जे तिसरा ऑप्शन असणार आहे फूड सर्व्हिस, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्याबरोबर आणखी काही ऑप्शन मित्रांनो त्याच्या खाली आलेले आहे. यामध्ये मित्रांनो खालून दुसरं जे ऑप्शन असणार आहे मिल्क कॅन्टीन जे आहे हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. तर बघा मिड डे मील कॅन्टीन यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा एक इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. तर इथे मित्रांनो अशा पद्धतीचं लिहून असणार आहे. तर इथे आपल्याला हे जे असणार आहे दुसरा ऑप्शन ॲन्युअल टर्नओव्हर अप टू 1.5
5 करोड रजिस्ट्रेशन यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर आपण क्लिक केल्यानंतर बघा 3 बटन असणार आहे खाली, क्लिअर ऑल सिलेक्टेड KOB, प्रोसीड आणि कॅन्सल. तर आपल्याला हे जे प्रोसीडचं बटन असणार आहे मधातलं, हे वरचं सर्व सिलेक्ट केल्यानंतर हे प्रोसीडचं जे बटन आहे यावर आपण क्लिक करणार. तर बघा आता आपल्याला हा एक फॉर्म आपल्यासमोर उघडलेला आहे मित्रांनो. काइंड ऑफ बिझनेस म्हणून असणार आहे, फूड सर्व्हिस, मिड डे मील कॅन्टीन म्हणून आणि लायसन्स कॅटेगरी असणार आहे रजिस्ट्रेशन म्हणून. तर बघा आता आपल्याला एक बटन असणार आहे त्याच्या खाली, यू आर इलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन, क्लिक टू प्रोसीड म्हणून. तर या बटनवर सिम्पली मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा आता एक नवीन फॉर्म आपल्यासमोर उघडलेला आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म जो असणार आहे मित्रांनो, इथे संपूर्ण माहिती आपल्याला भरावी लागणार आहे. इथे आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे, त्यानंतर आपल्याला लॉग इन करता येणार आहे. तर बघा संपूर्ण प्रोसेस आपला मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे. तर संपूर्ण आता ही माहिती जी आहे ही आपल्याला भरावी लागणार आहे. जिथे मित्रांनो लाल स्टार असणार आहे ती माहिती कंपल्सरी असणार आहे, ती आपली माहिती आपल्याला भरावीच लागणार आहे. तर बघा अप्लिकंट जे असणार आहे मित्रांनो, यामध्ये आपण आपल्या संस्थेचं म्हणजे आता शाळेचं आपण रजिस्ट्रेशन करत आहोत, तर मी शाळेचं इथे नाव टाकून घेतो. त्यानंतर मित्रांनो अॅन्युअल टर्नओव्हर म्हणून असणार आहे, ते काही रक्कम आपल्याला टाकून घ्यायची आहे, तर ती सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे. नंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला खाली डिजिग्नेशन जे आहे त्यामध्ये आपल्याला काही ऑप्शन असणार आहे. त्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअल हे जे असणारे ऑप्शन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो बघा आपल्याला इथे पॅन किंवा आधार दोनपैकी एक ऑप्शन घेऊन समोर जायचं आहे. तर जर आपण पॅन घेऊन जात असाल, पॅन टाकून, तर आपल्याला जसं हे आधारचं ऑप्शन आहे इकडे, त्याखाली मित्रांनो एक चेकबॉक्स असणार आहे, तिथे लिहून असणार आहे आय डू नॉट प्रोसेस आधार, म्हणजे आधार घेऊन मी ही प्रोसेस करणार नाही. यावर आपण टिक करून घेणार आहोत. तर बघा यावर टिक केल्यानंतर हे लॉक होणार आहे. तर दोनपैकी एक घेऊन आपण हे प्रोसेस करू शकता. तर मी मित्रांनो इथे आमच्या मुख्याध्यापकाचा पॅन क्रमांक टाकून इथे प्रोसेस करणार आहे. मित्रांनो बघा पॅन डिटेल टाकल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस येणार आहे. तर इथे मित्रांनो आपल्याला त्या पॅनची डिटेल काही भरावी लागणार आहे. जसं मित्रांनो इथे बघा पॅन टाईप काय आहे, इंडिव्हिज्युअल आहे का कंपनीचा आहे. तर आपण मित्रांनो इथे इंडिव्हिज्युअल जे असणार आहे, कारण आपलं ते इंडिव्हिज्युअल असणार आहे, तर इंडिव्हिज्युअल त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपण जो पॅन क्रमांक टाकणार आहोत त्याचं हे व्हेरिफिकेशन असणार आहे. याला मी आता सबमिट करतो आणि बघा हा जो पॅन असणार आहे हा व्हेरीफाय होणार आहे आता. तर बघा वर आपल्याला मित्रांनो पॅन डिटेल हॅज बीन व्हेरीफाईड म्हणून एक मेसेज येणार आहे. तर आपलं जे आपण जे पॅन टाकलेलं आहे ते व्हेरीफाय झालेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला खालची प्रोसेस खाली जर आपण बघितलं मित्रांनो, तिथे आपल्याला संपूर्ण त्या पॅनवर जे काही आपण डिटेल टाकली आहे त्याची संपूर्ण माहिती तिथे लिहून दिसणार आहे. तर आता मित्रांनो खाली आपल्याला इथे संपूर्ण ऍड्रेस वगैरे भरून घ्यायचा आहे. ऍड्रेस ऑफ प्रेमाइसेस वेअर फूड बिझनेस इज लोकेटेड. तर मित्रांनो इथे आपल्याला आपल्या शाळेचा जो काही ऍड्रेस असणार आहे तो टाकावा लागणार आहे. तर तो मी आता इथे टाकून घेतो. मित्रांनो खाली आपल्याला करस्पॉन्डंट ऍड्रेस म्हणून असणार आहे. तर इथे मित्रांनो आपल्याला एक ऑप्शन असणार आहे वर बघा, इज युअर करस्पॉन्डन्स ऍड्रेस सेम ॲज ऍड्रेस ऑफ प्रेमाइसेस. तर याला मित्रांनो आपण यस करून घेणार आहोत. सेम आपला ऍड्रेस असणार आहे, त्यानंतर आपल्याला खाली भरण्याची गरज पडणार नाही आहे. तर बघा मी याला यस वर टिक करतो आणि खाली तो सेम ऍड्रेस खाली आलेला आहे. आता मित्रांनो आता इथे आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल जे आहे त्या टाकून घ्याव्या लागणार आहे. तर त्या सुद्धा मी इथे भरून घेतो. इथे मित्रांनो आपल्याला मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे, तो कंपल्सरी असणार आहे. खाली आपण ईमेल टाकला किंवा नाही टाकला तरी चालणार आहे. तर बघा मी आता मोबाईल क्रमांक संबंधित आमचे मुख्याध्यापक आहे त्यांचा मी टाकून घेणार आहे. मित्रांनो बघा इथे आपण कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये इथे आपल्याला मोबाईल क्रमांक आपण टाकून घेतला, त्यानंतर ईमेल ID जर असेल तर तो सुद्धा आपण इथे टाकून घेऊ शकता. जर आपल्याकडे नसेल तर टाकला नाही तरी चालणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा आता इथे आपल्याला इयर्स यू वॉन्ट टू अप्लाय फॉर, तर किती वर्षासाठी आपल्याला ते परवाना काढायचा आहे. तर सध्या मित्रांनो आपण 1 वर्षासाठी काढणार आहोत. तर इथे जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे एक टाईप करून घ्यायचा आहे. तर बघा इथे एक टाईप केल्यानंतर खाली आपण जर बघितलं तर बघा नेम ऑफ फूड एजन्सी म्हणून असणार आहे. नेम ऑफ फूड कॅटेगरी जे असणार आहे यामध्ये मित्रांनो आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक यादी येणार आहे. या यादीमधून आपल्याला मित्रांनो फूड कॅटेगरी निवडायची आहे. तर इथे मित्रांनो 16व्या क्रमांकाचं जे असणार आहे प्रिपेअर्ड फूड म्हणून, याला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याला मी टिक करून घेतो. ते तिथे आलेलं आहे मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो बघा इथे बाजूला आपल्याला सेव्ह अँड ऍडचं एक ऑप्शन मिळणार आहे, यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ते तिथे ऍड झालेलं आहे, तिथे आपल्याला दिसत आहे. तर अशा पद्धतीने ते ऍड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला एक ऑप्शन असणार आहे परत FSM नंबर म्हणून. हा जर आपल्याला
आपल्याकडे असेल तर आपल्याला टाकायचा आहे, आपल्याकडे तो नसणार आहे तर आपण तो नाही टाकला तरी चालणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा अदर डिटेल म्हणून असणार आहे इथे. मित्रांनो आपण इथे हे जे डेट टाकायची आहे आपल्याला, हे आपण ज्या दिवशी आपण रजिस्ट्रेशन करणार आहात त्या दिवशी पासून टाका, म्हणजे 1 वर्षाचं ते असणार आहे. तर बघा मी इथे आजची तारीख टाकून घेतो. त्यानंतर मित्रांनो बघा वॉटर सप्लाय म्हणून असणार आहे इथे. मित्रांनो आपण जो काही सोर्स असणार आहे वॉटर सप्लायचा तो आपण इथे टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे अदर टाकून घेतो. त्यानंतर मित्रांनो बघा वेदर एनी इलेक्ट्रिक पॉवर इफ यूज मॅन्युफॅक्चरिंग फूड, अशा पद्धतीचं जे आहे. तर इथे मित्रांनो अन्न तयार करताना इलेक्ट्रिसिटीचा वापर होते का अशा पद्धतीचा आहे. तर तिथे बाय डिफॉल्ट नो असणार आहे, आपल्याकडे जे काही असेल ते आपण टाकून घ्या. त्यानंतर मित्रांनो बघा आता संपूर्ण माहिती आपली भरून झालेली आहे. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला मित्रांनो खाली एक डिक्लेरेशन असणार आहे. तर त्यावर आपण अगोदर टिक करून घ्यायचं आहे इथे. तर बघा ते मी टिक करतो. टिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली जे ऑप्शन आहे त्यामध्ये सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन असणार आहे. तर त्यावर आता आपण क्लिक करणार. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इंटरफेस आलेला आहे. इथे मित्रांनो आपल्याला हे जे लोकेशन असणार आहे हे ऍड करून घ्यायचं आहे. याला सिम्पली ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मित्रांनो बघा आता इथे आपलं हे जे आहे हे प्रोसेस जे आहे हे संपूर्ण झाली आहे. तर बघा व्हेरीफाय सक्सेसफुलीचा वर एक मेसेज आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने. आणि मित्रांनो इथे आता बघा आपल्याला अशा पद्धतीचं हे दिसत आहे ॲप्लिकेशन प्रॉडक्ट म्हणून, तर प्रिपेअर फूड म्हणून. तर बघा आता मित्रांनो खाली प्रोसीडचं बटन असणार आहे यामध्येच. यावर आपण आता क्लिक करून घेणार. यावर क्लिक केल्यानंतर बघा आता एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे मित्रांनो, प्रायमरी कॉन्टॅक्ट डिटेल म्हणून. तर इथे ईमेल टाकायचा आहे आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. तर इथे आपल्याला ईमेल किंवा मोबाईल क्रमांक टाकताना इथे कमीत कमी मोबाईल क्रमांक तरी टाकावा लागणार आहे. क्रमांक टाकला तरी होणार आहे आपलं काम. तर तो मी इथे टाकून घेतो. तर मित्रांनो बघा आपल्याला इथे बिलॉंग्स टू प्लीज सिलेक्ट यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. तर हा नेमका कोणाचा असणार आहे, जो कोणाचा असेल तो तिथे सिलेक्ट करून घ्या. आता आपल्याला मित्रांनो खाली हे जी स्टेप असणार आहे खूप महत्त्वाची असणार आहे मित्रांनो. इथे आपल्याला खाली आता आपला पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मित्रांनो आपली लॉग इन आयडी तयार झालेली आहे आपोआप, आणि इथे पासवर्ड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही स्टेप असणार आहे. इथे आपल्याला हे जे लायसन काढायचं आहे, हा जो परवाना काढायचा आहे यामध्ये. तर आता मी इथे पासवर्ड माझा तयार करून घेतो माझ्या शाळेचा. काही पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. तो आपण तयार केल्यानंतर खाली मित्रांनो आपल्याला एक कॅप्चा दिसणार आहे. तो कॅप्चा आपल्याला हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपल्याला इथे टाकायचा आहे मित्रांनो. आपल्याला जर तो स्पष्ट दिसत नसेल तर बाजूला आपल्याला एक रिफ्रेशचं बटन असणार आहे, त्यावर जर आपण क्लिक केलं तर तो बदलणार आहे. तर बघा आता मी तो कॅप्चा इथे टाकून घेतो. तिथे आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघा संपूर्ण प्रोसेस आपण मोबाईलवरून अगदी सहजपणे केलेली आहे. तर बघा आता मी सबमिटवर क्लिक करतो. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तिथे बघा एक OTP आपल्याला येणार आहे. 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला मित्रांनो तो OTP तिथे टाकायचा आहे. सहजपणे तिथे आपल्याला OTP वगैरे येणार आहे. तर आता मी हा OTP इथे टाकून घेतलेला आहे. तिथे सबमिटचं जे बटन असणार आहे त्यावर आपण सिम्पली क्लिक करणार. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस आता आलेला आहे. आपला इथे ID वगैरे आपल्याला दिसत आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. साइन अप सक्सेसफुली म्हणून तिथे लिहून आलेलं आहे. याला मित्रांनो सिम्पली आपण ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे मित्रांनो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहे. तर इथे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं होतं आपल्याला फोटो आणि संबंधित मुख्याध्यापकांचा फोटो आणि आधार किंवा पॅन कार्ड दोनपैकी एक आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो बघा इथे आयडेंटिटी प्रूफ जे आहे ते अपलोड करताना आपल्याला अगोदर कोणतं प्रूफ आपण अपलोड करत आहोत ते तिथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट आयडेंटिटी प्रूफ. तर इथे मी क्लिक करतो आणि पॅन कार्ड सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ते अपलोड मी सिलेक्ट करून घेतलेलं आहे, त्याला अपलोडवर क्लिक करतो. तर बघा मित्रांनो हे सुद्धा अगदी सहजपणे अपलोड झालेलं आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला आपण जे काही अपलोड केलेलं आहे त्याला व्ह्यू करण्याचा ऑप्शन सुद्धा मिळणार आहे, म्हणजे पाहण्यासाठी. तिथे आपण क्लिक करून ते बघू शकता आणि जर चुकीचं असेल तर डिलीट सुद्धा करता येणार आहे. तर बघा आता हे सर्व माहिती आपली झालेली आहे. आता मित्रांनो इथे अदर जे डॉक्युमेंट्स आहे हे अपलोड करण्याची कुठलीही गरज नाही, ते कंपल्सरी सुद्धा नसणार आहे. तर बघा हे सर्व माहिती आता आपली भरून झालेली आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक चेकबॉक्स असणार आहे, यावर आपण क्लिक करायचं आहे. डिक्लेरेशन असणार आहे, यावर क्लिक केल्यानंतर
खाली मित्रांनो बघा प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनचं एक ऑप्शन असणार आहे आपल्याला इथे. यावर आपण आता क्लिक करून घेणार. तर आपली ॲप्लिकेशन कशा पद्धतीची असणार आहे ते आपल्याला दिसणार आहे. आता प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन केल्यानंतर आपली ॲप्लिकेशन या पद्धतीने मित्रांनो आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला एक छोटंसं बटन मिळणार आहे डाउनलोडचं, हे पीडीएफचं. याला आपण इथून डाउनलोड करून घ्या. तर बघा हे आपल्या मोबाईलमध्ये अगदी सहजपणे डाउनलोड होणार आहे. तर मित्रांनो बघा प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन करून संपूर्ण माहिती आपल्याला बघून घेतली आपण. बघून घेतल्यानंतर आता मित्रांनो आपल्याला सगळ्यात शेवटचं म्हणजे इथे आपल्याला पेमेंट करावं लागेल. यामध्ये बघा आपल्याला आता पेमेंट जो करायचा आहे त्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन असणार आहे. इथे आपण जर खाली बघितलं तर आपल्याला 3 ऑप्शन दिसणार आहे. एक असणार आहे ऑनलाईन पेमेंट थ्रॉट रोझोपे, दुसरं असणार आहे पे यू बीज आणि तिसरं असणार आहे ट्रेझरी चालान. तर आपण मित्रांनो ऑनलाईन पेमेंट मोबाईल बँकिंग थ्रू करू शकतो. त्यानंतर पे बज म्हणून आहे, फोन पे, गुगल पे यामध्ये ते येणार आहे. तर बघा मी पे बजवर क्लिक करून घेतो. तर मित्रांनो बघा दुसरा ऑप्शन घेऊन जेव्हा आपण पेमेंटची प्रोसेस केली तर एक आपल्याला OTP आलेला आहे. OTP आल्यानंतर बघा अशा पद्धतीचा आता इंटरफेस आलेला आहे. तर मित्रांनो इथून आपण आपलं फोन पे, गुगल पे जे काही असेल तिथून आपण आता पेमेंट करू शकता. तर बघा UPI मी यावर क्लिक करून घेतो. इथे कार्डचा सुद्धा ऑप्शन असणार आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नेमकं कोणत्या कुठून पेमेंट करायचं आहे, फोन पे, गुगल पे जे काही असेल त्यामधून. तर मी इथे फोन पे क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर आता ते रिडायरेक्ट होणार आहे मित्रांनो तिकडे आणि आपणाला आपलं फोन पे जे आहे ते उघडणार आहे. तर तिथून आपल्याला आपला जो काही ट्रान्झॅक्शनचा पासवर्ड असणार आहे तो देऊन तिथे सरळ मित्रांनो तो पेमेंट होणार आहे. तर बघा आपल्या मोबाईलमध्ये ते दिसणार आहे सर्व आणि अगदी सहजपणे आपला जो पेमेंट असणार आहे तो होणार आहे. तर बघा पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे माझा. आता अशा पद्धतीचा एक इंटरफेस आलेला आहे मित्रांनो इथे. मित्रांनो बघा इथे ॲप्लिकेशन रिसिप्ट म्हणून असणार आहे. हे आपल्याला PDF स्वरूपात अशा पद्धतीने येणार आहे मित्रांनो. याला आपण ओपनवर जर क्लिक केलं तर ती आपल्या समोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे. तर बघा याची आपल्याला प्रिंट काढून ठेवायची आहे किंवा हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने अगदी सहजपणे आपल्याला आपल्या मोबाईलच्या सहाय्याने शालेय पोषण आहार अंतर्गत जे अन्न व औषध प्रशासन आहे त्या पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेची नोंदणी करायची आहे. सोबतच आपल्याला लायसन्स सुद्धा काढायचा आहे. लायसन्ससाठी मित्रांनो आपल्याला 100 रुपये तिथे भरावे लागणार आहे. सोबतच आपल्या मुख्याध्यापकाचा पॅन कार्डचा फोटो आणि त्यांचा एक पासपोर्ट साईज फोटो सुद्धा आपल्याला लागणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती शालेय पोषण आहार अंतर्गत आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.